नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी. या सप्ताहात घरातील सदस्यासोबत बाहेर जेवणासाठी जाणे किंवा सिनेमा पाहणे तुम्हाला आराम मिळवून देईल. जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासोबत या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठी ही विशेष चांगली वेळ राहणार आहे. ऑफिसमध्ये ज्याच्यासोबत तुमचा वाद होता किंवा कमी पटते त्यांच्यासोबत या सप्ताहात उत्तम चर्चा होण्याचे योग बनतील. कारण या काळात तुम्हा दोघांना एक सोबत बरेच नवीन व महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकेल. परिणामस्वरूप यावेळी तुम्ही दोघे परस्पर वाद विसरून एकाच लक्ष्य प्राप्ती हेतू कार्य करताना दिसाल. हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने थोडा उत्तम राहणार आहे. तथापि या काळात तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. जसे वेळ मिळताच पार्कमध्ये कसरत किंवा योग करा व नियमित सकाळ संध्याकाळ 30 मिनिटे वॉकिंग करा. या सप्ताहात योग बनत आहेत की तुमचा कोणी जवळचा तुमच्याकडून उधार मागू शकतो, म्हणून अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी चांगले राहील. अन्यथा तुम्हाला तो पैसा परत न मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. पूर्वीच्या काळात आपल्याला न मिळालेल्या संधीही या आठवड्यात मिळतील. त्यानंतर जर आपणास आपण हरवलेला सन्मान इतरांसमोर आणायचा असेल तर या आठवड्यात आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. यासाठी आत्ताच तयारी सुरू करा आणि आवश्यक असल्यास एखाद्या चांगल्या कोचिंग किंवा शिकवणीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले ज्ञान वाढवा. उपाय: तुम्ही शनिवारी विकलांग लोकांना अन्न दान करा. कुंभ राशी. या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्धी मिळवून देण्यात यशस्वी राहाल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत ज्यांच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशीसाठी नोकरी पेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. या सप्ताहात तुम्ही शिक्षणात काही बदल आणाल आणि जे लोक उच्च शिक्षणाच्या हेतू विदेशात जाण्याची इच्छा ठेवतात त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकेल. यानंतर सप्ताहाच्या शेवटपर्यंत पुन्हा शिक्षणासाठी उत्तम वेळ राहील आणि तुम्ही उत्तम उपलब्धी प्राप्त कराल. स्वतःला फिट ठेवण्यासाठी या सप्ताहात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार नाही, कारण या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या कारणाने तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी कमी प्रयत्नही कराल. तेव्हाही तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे. कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. जर तुम्ही कुठल्या सरकारी कारवाईमुळे घरातील धनराशी कुठे थांबवलेली होती तर या सप्ताहात त्यांना भेटण्याची पूर्ण शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सहकुटुंब विचार करण्याची आणि त्यानंतर योग्य पाऊल उचलण्याची आवश्यकता असेल. अशात घरातील मोठ्यांचाही सल्ला नक्की घ्या. उपाय: तुम्ही विकलांग लोकांना
शनिवारी तांदूळ दान करा. मीन राशी, या सप्ताहात आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चुकीचा व्यवहार करू नका. विशेषतः आपल्या वडीलधाऱ्यासमवेत मर्यादित आचरण करा. अन्यथा असे न केल्याने कौटुंबिक शांती भंग होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला सर्वात अधिक मानसिक ताण जाणवेल. ताऱ्यांच्या चालीने या काळात तुमचे नेतृत्व आणि प्रशासकीय क्षमता समोर येईल. या कारणाने तुम्ही कार्यस्थळी आपली वेगळी ओळख आणि सन्मान मिळवण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कार्यस्थळी कुठली महिला सहकर्मीची भरपूर साथ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आपल्या परीक्षेच्या परिणामांची वाट पाहत होता तर या सप्ताहात तुमची वाट पाहणे संपू शकेल, कारण ही वेळ तुमच्यासाठी काही शुभ वार्ता घेऊन येईल. खास करून ते विद्यार्थी जे शिक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून लांब राहतात, त्यांना या काळात आपल्या आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळण्याचे योग बनतील. आरोग्याच्या बाबतीत या सप्ताहात तुम्हाला लहान मोठ्या समस्या होऊ शकतात, परंतु काही मोठे आजार या काळात दिसत नाहीत. म्हणून तुम्ही बरेच आनंदी असाल. तरीही तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रती कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही केला पाहिजे आणि वेळोवेळी योगाभ्यास, ध्यान आणि व्यायाम करत राहिले पाहिजे, म्हणजे तुम्ही आपल्याला उत्तम आणि फिट ठेवू शकाल. या सप्ताहात तुमच्यामध्ये रचनात्मक विचारामध्ये वृद्धी होईल. यामुळे तुम्ही बरेच पैसे कमावण्यासाठी नवीन संधी शोधून उत्तम नफा मिळवू शकाल. तथापि या काळात प्रत्येक कागदावर हस्ताक्षर करण्याच्या आधी तुम्ही आरामात ते कागद वाचण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा ओम बृहस्पते नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.